हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे मेथी पिठलं। खायला पण एकदम छान आणि चविष्ट अशी। त्यासाठी मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे। सर्वात आधी आपण ही मेथी धुवून घेऊ। नेहमी आपण साधं बेसन करतो, मेथी घालून बेसन करतो, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। त्यानंतर मेथी मी इथे 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार। फोडणीसाठी कांदा, मिरची, कढीपत्ता, 2 टमाटर, लसूण आणि भरपूर कोथिंबीर। मेथी आपली छान शिजलेली आहे। आता ही मेथी यातलं पाणी काढून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेईल। मेथीची पेस्ट करून घेतलेली आहे। इकडे कढईमध्ये तेल घातलेलं आहे। हे मेथी पिठलं भाकरीसोबत खूप छान लागते। त्यामध्ये लसूण घातलेला आहे, जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता आणि मिरची मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो आपल्याला 2 मिनिटं तेलामध्ये शिजू द्यायचा। इकडे मी जी मेथीची पेस्ट केली आहे त्यामध्ये 3 ते 4 चम्मच बेसन घालायचं। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। गुठळी होता कामा नये। इकडे आपला टोमॅटो शिजलेला आहे। आता यामध्ये मी थोडे मसाले ॲड करणार। यामध्ये धने पावडर, जिरं पावडर, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपलं हे बेसन यामध्ये मिक्स करायचं। मला घट्ट हवे असेल तर घट्ट करू शकता, पातळ हवं असेल तर पातळ। विदर्भ स्पेशल रेसिपी आहे हे। मिक्स करून घेऊ। अगदी झटपट आणि लवकर होणारी, खायला पण खूप मस्त लागते। आता हे 5 मिनिटं आपल्याला वाफ येऊ द्यायची आणि परत मिक्स करून घेऊ आणि परत 5 मिनिटं परत वाफ येऊ द्यायची, म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजले जाईल। बघू शकता आपलं मेथी पिठलं एकदम रेडी। छान अशी वाफ आलेली आहे आणि शिजलेलं पण आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया। हे मिक्स करून घेऊ। कशी वाटली मग आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।